बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. त्यांचे मी आभारच मानेन की एवढं मोठं ऑपरेशन गोरगरिबांचं काम करत राहतात आणि करत बी राहतील इथून पुढे. आता आपण आलो आहोत गडिंग्लज तालुक्यातील गिजवणे या गावामध्ये देखील आमदार हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून या गावामध्ये देखील अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. आणि आता आपल्यासोबत तेच रुग्ण आहेत ज्यांची शस्त्रक्रिया पार पडली आहे. ह्या गावामध्ये खरं तर 6 वर्षाच्या मुलगीवर एक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आपण आता तेच जाणून घेणार आहोत की तिला कोणती सुविधा मिळाली आणि कोणती शस्त्रक्रिया तिच्यावर करण्यात आली आहे. बाळ, तुझं नाव काय? रामी बाहुबली कमते. कितवीला आहेस तू? पहिलीला. शाळेचं नाव काय तुझ्या? किलबिल विद्या मंदिर, आझादड्डी कॉलनी, गडिंग्लज. काय होत होतं तुला त्रास? भूक लागत नव्हती. आता ठीक आहेस? हा. आता खेळायला वगैरे जातेस? हा. एकंदरीत दादा हिला काय झालं होतं? जेवत नव्हते आणि तिला म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं की तिचं ठोके जास्त होते तिचे. मग ते ठोके जास्त असल्यामुळे तिला ते ऑपरेशन करायचं. हृदयाला पण होल होतं सांगितलं. कुठे झालं ऑपरेशन? कुठल्या हॉस्पिटल? कुकळाबेन अंबानी. एकंदरीत बाहेर विचारायला गेला तर खर्च किती सांगितलेले तुम्हाला? 3 लाखापर्यंत सांगितले. आणि आता ऑपरेशन मोफत झालंय? हो, ते मुश्रीफ साहेबांच्या फाउंडेशन मधून झालं. एकंदरीत काय सांगताय की आमदार मुश्रीफांच्या माध्यमातून हे एक मोठं ऑपरेशन पार पडले, एक बाबा म्हणून काय सांगताय? त्यांचे मी आभारच मानेन की एवढं मोठं ऑपरेशन करते वेळी मला परिस्थितीचं म्हणजे हे झालं त्यावेळेला त्यांनी करून दिलं, त्यांचं मी आभार आहे. काय वाटतंय त्यांच्याबद्दल तुम्हाला? काय त्यांचं काम छान आहे आणि गडिंग्लज तालुक्यात पूर्ण त्यांचं काम चांगलं आहे. गोरगरिबांचं काम करत राहतात आणि करत बी राहतील इथून पुढे. एकंदरीतच आता बाळ खेळतं फिरतं वगैरे आहे. पहिला कशी होती, आता कशी आहे, काय फरक जाणवतो? अगोदर जरासं म्हणजे तिचं तब्येत ही सुधारत नव्हती. आता जरा बऱ्यापैकी फरक पडलाय, व्यवस्थित आहे. साहेब भेटलेले का त्या मुलगीला? साहेब भेटलेले, गिजवण्यामध्ये आलेले. त्यावेळेला आम्ही जाऊन आशीर्वाद घेतला परत एकदा. तर आताच आपल्यासोबत होते 6 वर्षाच्या मुलगीवर हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली होती आणि तिचे बाबा देखील आता आपल्यासोबतच होते. कॅमेरामन नाज अत्तरसह अमृता पवार, माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.